नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाथ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आज खुशखबर आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। ती म्हणजे कोणती? बघा, स्पर्धा परीक्षेची जाहिरात। बघा, कंबाईन ग्रुप बी परीक्षा कधी जाहिरात येणार, कधी जाहिरात येणार, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। बघा, आली एकदा जाहिरात। बघा, कंबाईन ग्रुप बी परीक्षेची जाहिरात आहे। 552 पदाकरिता जाहिरात आलेली आहे। 552। बघा, 552 म्हणजे जाहिरात लहान नाहीये, खूप मोठी जाहिरात आहे। बघा, आणि यावेळेस तर पीएसआय आणि एसटीआय चे पद चांगले पद आहेत आणि याच्यामध्ये साधारणतः 150 ते 200 पद वाढणार आहे पीएसआय चे, बरोबर आहे। त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये, बरोबर आहे। 14 जूनला आपली एक्झाम आहे आणि या एक्झाम करिता जी काही तारीख होती आपली 14 जून, त्यानुसार जाहिरात कधी येईल बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता, बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरात बद्दल सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आता जाहिरात आलेली आहे, जो आपला अभ्यासाचा फ्लो आहे आपण वाढवला पाहिजे, बरोबर आहे। म्हणजेच आपण जो काही आपला सातत्य आहे तो आणखी त्याची काय केलं पाहिजे, वाढ केली पाहिजे। बघा, जाहिरात बघून घेऊ आपण सगळ्यात पहिल्यांदा कशा प्रकारची आलेली आहे। बघा, जाहिरात बघा पुढे, तर एकूण जागा कंबाईन ग्रुप बी साठी 552 पद आलेले आहे। किती पद आहे? 552 पद आहेत। याच्यामध्ये एसओ बघा, असिस्टंट सेक्शन ऑफिसर 6 जागा आहे। किती जागा आहे? 6। एसटीआय सेल टॅक्स इन्स्पेक्टरच्या जागा आहे 236। किती आहे? 236 जागा आहे। पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टरच्या जागा आहे 310। याच्यामध्ये वाढ होणार आहे। याच्यामध्ये काय होणार आहे? वाढ। तर वाढ किती होईल? साधारणतः 120 ते साधारणतः 120 प्लस जागा याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे, बरोबर आहे। त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। तर बाबा, कसं होईल, काय होईल, कशा प्रकारे होईल सिस्टीम, काही लोकांच्या मनात भीतीचं वातावरण असते। जाहिरात किती आलेली आहे याच्यापेक्षा आपला अभ्यास फार महत्वाचा, कारण 552 पद म्हणजे कमी नाही आहे, जोक नाही आहे। त्यामुळं जो मागच्या वर्षी कटाप लागला होता, त्यामुळे आपण आता विचार करणं गरजेचं आहे की ग्रुप बी ग्रुप सी आपला फोकस टार्गेट असला पाहिजे। आणि बघा, साधारणतः अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे 10 एप्रिल पासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, तर 30 एप्रिल अंतिम तारीख आहे। 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुम्ही आपला फॉर्म भरू शकता, आपल्या जिल्ह्याचा परीक्षा सेंटर तुम्ही निवडू शकता आणि या प्रकारचा 1 तासाचा पेपर आहे आपला। बघा, 100 प्रश्न असणार आहे या पेपरला, 100 प्रश्न आणि 100 गुण असणार आहे, 100 गुण। तर लक्षात घ्या, वेळ आपला आहे टाइम पेपरचा 1 तास। किती तास आहे टाइम? 1 आवर, लक्षात घ्या। तर या प्रकारचा 1 तासाचा वेळ आहे, 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे। त्यामुळं आता थांबायचं नाही, बरोबर आहे। आलेली आहे जाहिरात, आता तयारीला आपण लागलं पाहिजे जोरात। आणि आता सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी आपलं मनपूर्वक, सातत्यपूर्वक, काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि घाबरून जाण्याचं कारण नाहीये की बाबा जाहिरात आली आहे, आता एवढे विषय आहे, कसं वाचू, काय वाचू। जो आपला मोमेंटम आहे, जो आपण आजपर्यंत चालू ठेवला होता, तोच विद्यार्थ्यांनी चालू ठेवायचा आहे व्यवस्थित। आणि जे आपण पुस्तकं वाचलेले आहे तेच पुस्तकं आपण व्यवस्थितपणे, किंवा ज्या नोट्स वाचलेल्या आहेत त्याच नोट्स आपण व्यवस्थितपणे वाचल्या पाहिजे आणि व्यवस्थित आपण काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस केला पाहिजे। त्यामुळं या जाहिरातीसाठी आणि या एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मी। आणि संपूर्णपणे जाहिरात तुम्ही आपलं पार्थ एमपीएससी या टेलिग्रामवर टाकलेली आहे, बारकाईने तुम्ही जाहिरात पूर्णपणे बघून घ्या आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद।